आज आपण हिरव्या चटणीमध्ये पापलेट फ्राय करणार आहोत। त्यासाठी पापलेट मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हळद लावायची आहे आणि मीठ घेतलेलं आहे। दोन्ही व्यवस्थित लावून घ्यायचं हळद मीठ। त्यानंतर इथे कोकम घेतलेले आहेत। कोकम चांगले पापलेटला चोळून घ्यायचे म्हणजे उग्रपणा कमी होतो। आता 4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे वाटण्यासाठी। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण बारीक पेस्ट याची बनवून घेणार आहोत। साहित्याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर पेस्ट आपली तयार आहे एका वाटीमध्ये। तर पॉपलेटवरचे कोकम मी काढून घेतलेले आहे। चटणीमध्ये थोडंसं मीठ घालून पॉपलेटला लावून घ्यायचं आहे। मस्त हिरवं वाटण पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आतमध्ये सर्व चिरांमध्ये। त्यानंतर आता थोडासा रवा घेतलेला आहे बारीकवाला। पॉपलेट त्यामध्ये घोळवून चांगला रव्याने कोट करून घ्यायचं आहे। तेलावरती मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी कमी तेलाचा वापर केलेला आहे। कमी तेलात छान असं कुरकुरीत असं पॉपलेट आपलं फ्राय होणार आहे। दोन्ही साईडने अलटून पलटून हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपलं हिरव्या वाटणातले पॉपलेट फ्राय तयार।